महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणाला भेट देण्याचा योग आम्हाला आला. बाबासाहेबांचे मूळ आडनाव त्यांच्या गावावरून आंबवडेकर असे होते. पुढे त्यांचे शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी त्यांचे आडनाव बदलून स्वतःचे आडनाव आंबेडकर हे आडनाव त्यांना दिले आणि पुढे हेच नाव जगात अजरामर झाले. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ आणि आजोबा मालोजी सकपाळ हे मूळचे आंबवडे गावचे. दोघेही ब्रिटिश सैन्यात होते. त्यामुळे गावाला शौर्याचा आणि लष्करी सेवेचा मोठा इतिहास आहे. आज आंबवडे हे एक महत्त्वाचे प्रेरणास्थान बनले आहे. सध्या 35 कुटुंबे राहत असलेल्या आंबवडे गावात बाबासाहेबांचे वडिलोपार्जित घर होते. येथील बाबासाहेबांच्या घराच्या जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या मातोश्री भीमाबाई आणि वडील रामजी सुभेदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक सुंदर स्मारक व भव्य स्तूप उभारण्यात आला आहे. आता हे ठिकाण महत्त्वाचे ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. भव्य अशा स्मारकामध्ये प्रवेश केल्यावर समोरच बाबासाहेबांचा अर्धकृती पुतळा आहे. जरी बाबासाहेबांचे मूळ गाव आंबवडे असले तरी बाबासाहेबांचा जन्म मात्र मध्य प्रदेशातील महू येथे झाला होता. कारण त्यांचे वडील रामजी सकपाळ तिथे ब्रिटिश सैन्यात सुभेदार म्हणून सेवेत होते. इथे बाबासाहेबांच्या अस्थींचा काही भाग जतन करून ठेवण्यात आला आहे. सोबतच भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांची प्रतिमा ठेवली आहे. तर पाठीमागे बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ यांच्या कारकिर्दीची माहिती दिली आहे. तसेच गावात येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी येथे उत्तम वाचनालयाची सोय करण्यात आली आहे. खरोखरच बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणारी ही वास्तू पाहून मन अगदी भरून येते. काही दिवसापूर्वीच भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही या ठिकाणाला भेट दिली आहे.